जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. 9व्या दशकातील 7वा समास विकल्प निरसन पाहत असताना आपण बघितलं की श्रोत्यानं प्रश्न विचारत विचारत मर्यादाच ओलांडली, म्हणजे सगळ्यावरतीच अविश्वास. या मतापर्यंत तो येऊन पोहोचला की जन्म पुन्हा घ्यावाच लागणार नाही, म्हणजे जवळजवळ सगळा परमार्थच थोतांड आहे. जर पुन्हा जन्माला यायचंच नाही आहे, शरीराबरोबर सगळंच निघून जात आहे, तर मग साधनेला काय अर्थ राहिला? सर्वच गोष्टी तिथे मावळून गेल्या. सगळं भ्रमरूप आहे असं म्हणत म्हणत तो इथंपर्यंत आला. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे विचार करून चालणार नाही. पुन्हा जन्म नाही ही गोष्ट ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्या बाबतीत सत्य आहे, पण जो जीवभावावरती आहे, वासना ज्याची जशीच्या तशी आहे, त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. समर्थ म्हणतात, नुसता तत्त्वज्ञानाचा एकांगी विचार करून चालणार नाही, मग आपलंच मत खरं असं म्हणूनही चालणार नाही. अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. या ओळीनंतर आता समर्थ उत्तराचा विस्तार कसा करतायत पहा. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विण तो उद्धार होणार नाही. संतांकडून, ज्ञानी महात्म्यांकडून असा उपदेश केला जातो की तुम्ही मुक्तच आहात. याचं कारण ते स्वतः मुक्त असतात. जो मुक्त आहे त्याला कुठं बद्धपण दिसतच नाही. पण आपल्यापाशी ते ज्ञान नाही हे आपल्याला आधी स्वीकार करावं लागेल. आत्मज्ञानाचा उपदेश सद्गुरूंच्या मुखातून आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे सद्गुरू आत्मतत्वातून बोलत असतात. संपूर्ण ब्रह्मस्थिती ती आहे. तिथं देहबुद्धीच्या मीच स्फुरण नाही. जे स्फुरण आहे ते शुद्ध आत्मतत्वाचं आहे. पण ऐकणारा जो आहे तो त्याच्या देहभावावरती असतो. त्यामुळे सद्गुरूंचा उपदेश शब्दांनी ग्रहण केला जातो, पण तो ठसवण्यासाठी तशी साधना करावी लागते. सद्गुरूंना, संतांना, आत्मज्ञानी महात्म्यांना जर विचारलं की दोष कुठे आहेत, तर त्यांना कुठे दिसणारच नाहीत. कबीरही म्हणत नाहीत का, कहत कबीरा सुन भई साधू. प्रत्येक अभंगामध्ये श्रोत्यांना ते साधूच म्हणतात. दुसरा त्याचा अर्थ आहे की साधो असाही शब्द वापरला जातो. जे अभंगात सांगितलेलं आहे ते साध्य करा. पण पहा, श्री महाराजांना एकदा विचारलं की भक्तांकडे आपण कसं पाहता? श्री महाराज म्हणाले, माझ्यामध्ये राम आहे, मग तो शिष्यामध्ये तेवढा नाही होय? मी शिष्याला सुद्धा रामरूपच पाहतो. जो ज्ञानी आहे त्याच्या दृष्टीला कुठे द्वैत दिसतच नाही. आपणच व्यापून आहे असा तरी अनुभव आहे, किंवा ब्रह्म व्यापून आहे असाही अनुभव आहे, आणि त्या परब्रह्माशी तदाकारता आहे. त्यामुळं त्या अवस्थेतून जे तत्त्वज्ञान पाझरतं त्या तत्त्वज्ञानाला देहबुद्धीवरून घासून बघता येत नाही. आपल्याला सद्गुरुपदिष्ट साधना करून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल, तरच आपला उद्धार होईल, अन्यथा होणार नाही. समर्थांचा हा आग्रह अशासाठी आहे कारण आपण आत्मज्ञानाच्या विचारांवरती देहबुद्धीतून टीका करतो. त्याच्या देहबुद्धीतून विकल्प निघतात आणि मग त्या विकल्पांमध्ये आपण अडकत जातो. एकदा एक सद्गुरू सत्शिष्यांना बोध करत होते. ब्रह्म, माया, साधना आपण कसं आपल्या देहबुद्धीला बाजूला टाकायचं वगैरे वगैरे. आणि सद्गुरूंनी एक तथ्यता सांगितली की सर्व परब्रह्मातून निर्माण होतं, अर्थातच मूळ मायेच्या स्पंदनानं, आणि पुन्हा तिच्यातच विलीन होऊन जातं. तर मग एक शिष्य उठला आणि म्हणाला, महाराज, सगळं एक ना एक दिवस ब्रह्मरूपच होणार असेल तर आत्ता नाम कशाला घ्या, आत्ता साधना कशाला घ्या? असं करू नये हे समर्थ इथं शिकवतात. म्हणून समासाचं नाव विकल्प निरसन असं आहे. सद्गुरू वचनांवरती विकल्प घ्यायचा नसून त्या वचनांना जीवनामध्ये उतरवायचं आहे. उतरवलं आपण तर आपण ज्ञानाच्या दिशेनं पावलं टाकू.
पहा, समर्थ म्हणतात, आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळास येणे. दृश्य मिथ्या आहे ही गोष्ट खरी, पण कुणासाठी? ज्यांना आत्मज्ञान झालं आहे त्यांच्यासाठी. बाकीच्यांनी दृश्य मिथ्या आहे याची जाणीव ठेवून वर्तन करायचं आहे. त्या जाणीवेत राहूनच साधना करायची आहे. म्हणजे दृश्याला आपण भावानं सत्यत्व द्यायचं नाही. ते दृश्य खरोखरच असत्य आहे ही जाणीव मात्र आत्मस्थितीमध्येच होईल. लक्ष देऊन ऐका. एक साधनेचा अंग असा आहे जिथं ज्ञान तिथं जागृतच आहे आणि मग त्या अवस्थेत राहून साधना घडत आहे. मग अशा ज्ञानी महात्म्याला दृश्य मिथ्या हे सांगण्याची गरज नाही. आपल्याला ते सांगावं लागतं, कारण आपल्या ठिकाणी ज्ञान नाही. आपण अज्ञानामध्ये आहे, आपण अविद्येमध्ये आहे. म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेल्या दृश्य मिथ्या आहे या वाक्यावरती विश्वास ठेवून तशा पद्धतीचा भाव धारण करावा लागेल. म्हणजे आपल्याला जीवन जगताना आपला देह, आपलं घरदार, देहसंबंधी लोक इत्यादी सर्व गोष्टींकडं हे नश्वर आहे या दृष्टीनं पाहत पाहत अभ्यास करावा लागेल. म्हणजे आपण कुठेही लिप्त व्हायचं नाही. लिप्त व्हायचं असेल तर फक्त साधनेमध्ये, नामामध्ये असा अभ्यास करावा लागेल. तो जर आपण केला नाही तर आपण वेढा लाविले सकळास येणे अशा स्थितीतच राहू. म्हणजे दृश्याला सत्यत्व देत राहू. पहा, संत सद्गुरू आपल्याला सांगतात की समाधानात राहा. पण जीवनात वेळोवेळी आपल्याला असमाधानाचा स्पर्श होतो. हे काही पुरत नाही आहे, आणखी पाहिजे. हे काही बरोबर नाही, तसं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं का झालं नाही, तसंच का घडलं नाही, कोण असं का वागलं, हा असाच वागला पाहिजे, अशा अनंत अपेक्षा असमाधानातून वरती येतात. आहे तिथे आहे तसे बऱ्याचदा आपण समाधानी असत नाही. हे आपलं का होतं? कारण खरं समाधान गवसलेलं नाही म्हणून. खरं समाधान गवसलं संतांना, श्री महाराजांना, म्हणून त्यांनी त्या समाधानाचा उपदेश केला. आपलं कर्तव्य हे आहे की आपण त्या समाधानाच्या दिशेनं पावलं टाकली पाहिजेत. म्हणजे आधी त्या समाधानात राहण्याचा अभ्यास पाहिजे. कबूल आहे की आज आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान आपल्याला राखता येणार नाही, पण किमान आपण अभ्यास तरी करू शकतो. समर्थ म्हणतात, या वाटेनं गेलं तर आपल्याला संतांच्या प्रचितीत जाता येईल. आत्मज्ञान जो झाला आहे त्याला दिसणारं जग वेगळं आणि आपण देहबुद्धीमध्ये जे आहोत त्याला दिसणारं जग वेगळं. आता प्रश्न हा फिटला. ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. समर्थ म्हणतात, इथं आता उत्तर देऊन झालं. प्रश्न फिटला. ज्ञानामुळंच खरं पाहता मुक्त होता येतं, अन्य कुठल्याही गोष्टीनं नाही. एकदम इथे मुक्त असा शब्द समर्थांनी का वापरला? बद्धपणाचं लक्षण श्रोत्याकडून बाहेर आलं म्हणून. देहाला सत्यत्व, तर्कांना सत्यत्व आणि मग केवळ शब्द वापरून प्रश्न करणं. असं आहे तर तसं, मग ह्याचा आधार तो असेल तर त्याचा आधार तो, मग हे करण्यात काय अर्थ आणि ते करण्यात काय अर्थ? साधना करा तरच कळेल, इतकं स्पष्टपणे समर्थांना इथं सांगायचं आहे. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो याच्यातून मुक्त झालेला आहे. त्यामुळं आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर ज्ञान प्राप्त न करता असंच पुन्हा पुन्हा जन्माला येत राहणं, जे की अनेकांचं घडतच आहे, घडतच राहिलं आहे आजपर्यंत. आणि दुसरा मार्ग म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन ज्ञान प्राप्त करून घेणं, स्वतःला ओळखून घेणं. समर्थ म्हणतात, विज्ञानासारिखे अज्ञान आणि मुक्तासारिखे बंधन, निश्चयासारिखा अनुमान मानूची नये. समर्थांनी अत्यंत महत्त्वाचा उपदेश उत्तर देत असतानाच आपल्याला दिला की दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्यांना एक मानू नये. विज्ञान आणि अज्ञान, मुक्त आणि बद्ध, स्वानुभव आणि आपला तर्क. हे समर्थांना का सांगावं लागलं? कारण बाह्य लक्षणांनी दोन्हीही व्यक्ती समान दिसू शकतात. माणूस पण सगळीकडे सारखा आहे, पण अंतरस्थितीमध्ये फरक आहे. विज्ञान स्थिती काय आहे? ज्ञान झाल्यानंतर
मला ज्ञान झालं ही तिथं वृत्तीच नाही आहे. म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणीच वृत्तीशून्यता. मी म्हणून तिथे कुठे शिल्लकच नाही. अहम ब्रह्मास्मीमधला अहमच गळून पडलेला आहे, अशी विज्ञान स्थिती. आणि अज्ञान स्थिती अगदी याच्या विरुद्ध, की आपल्याला ज्ञान नाही याचंच आपल्याला अज्ञान आहे. म्हणजे बहुतांश लोकांची स्थिती. कारण विज्ञान दशा ही अत्यंत दुर्मिळ आहे. अगदी लाखो कोटी लोकांमधून एखादा विज्ञानी. पण आपल्याला ज्ञान नाही इथेच जर आपल्याला अज्ञान असेल, म्हणजे आपल्या सापेक्ष देहबुद्धी ही एकमेव गोष्ट सत्य असेल, तर आपण पूर्णपणे अज्ञानी. समर्थ म्हणतात, दोघांना एका पारड्यात ठेवून कसं चालेल? एकीकडे मुक्त आहे आणि एकीकडे बद्ध आहे. यांनाही एका पारड्यात ठेवून कसं चालेल? विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन. तसंच निश्चयासारखा अनुमानही मानता येणार नाही. म्हणजे गुलाबजाम मऊ असावा कदाचित, दिसायला तर मऊ दिसतो. काही लोक सांगतात तो तोंडात घातल्यानंतर पण मऊपणाचा अनुभव येतो आणि चव गोड असते असं ऐकून तर आहे. या गोष्टीची तुलना जो प्रत्यक्ष गुलाबजामचा आस्वाद घेत आहे त्या व्यक्तीच्या अनुभवाशी करता येत नाही. इतकं साधं तत्त्वज्ञान समर्थांनी मांडले. ते असं का मांडलं? कारण अनुमानानंच केवळ प्रश्न विचारला गेला म्हणून, तर्कानं, अंदाज लावून. समर्थ म्हणतात, असं कदापि करायला जाऊ नये. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही कळल्या वाचुनी. खरं पाहायला गेलं अगदी प्रामाणिकपणे तर इथं कसलंच बंधन नाही आहे. सगळीकडं परब्रह्मस्थितीच व्यापून आहे. पण हे कुणासाठी? जो त्या स्थितीमध्ये गेला त्याच्यासाठी. पण जो त्या स्थितीमध्ये नाही त्याला मात्र या बंधनाचा अनुभव येतो. म्हणून समर्थ भेद दाखवत आहेत दोन्ही अवस्थांमधला. आपल्याला सांगतायत की त्या दोन्ही अवस्था एकसारख्या पाहू नका. हा फरक जर आपण जाणून घेतला तर समर्थ म्हणतात की आपल्यापाशी असलेला गुंता सुटेल. म्हणजे आपल्याला कळेल की तत्त्वज्ञान हे अवस्थेतून बाहेर आलेलं आहे. त्या अवस्थेत जाण्यासाठी त्या तत्त्वज्ञानाचा आधार घ्यायचा आहे. आपण देहबुद्धीवरती राहूनच तत्त्वज्ञानावर तर्क करत बसलो तर पदरात केवळ भ्रम पडेल. खरं उत्तर आपल्याला सापडणार नाही. आणि खरं उत्तर जर हवं असेल तर यावर समर्थांनी उपाय सांगितला. यास उपावची नाही कळल्या वाचुनी. समजून घेतल्याशिवाय, प्रत्यक्ष अनुभूतीत गेल्याशिवाय याला दुसरा कुठलाही उपाय नाही. समर्थ पुढे म्हणतात, काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणीजेना बद्धी म्हणून बद्ध. पहा, समर्थ म्हणतात, मुख्य दोन अवस्था आहेत. एक अवस्थेतून सगळं काही मुक्तच दिसतं, कुठे बंधन नाहीच आहे. अर्थातच स्वरूप स्थितीतून. त्या स्थितीतून जर पाहिलं तर बद्धपणा सापडणार नाही. पण बद्धपणा तर सगळीकडे आहे. हेच इथलं आश्चर्य आहे असं समर्थ म्हणतात. कारण ज्याच्याजवळ ती स्वरूप स्थिती नाही त्याला तर बद्धता जाणवत आहेच ना. नुकसान होणं, आप्तेष्टांचा विरह, शरीराला झालेल्या व्याधी, दुःखांचे अनेक प्रकार आहेत. तसेच सुखाचेही काही प्रसंग जीवनामध्ये येतात. जे संत आहेत त्यांनाही हे प्रसंग येतात आणि जे बद्ध आहेत त्यांनाही हे प्रसंग येतात. जो बद्ध आहे तो खरा खरा सुखी आणि आनंदी होतो अगदी आतून. पण जो सिद्ध आहे, संत आहे, जो स्वरूप स्थितीमध्ये आहे, तो सुखदुःख खोटेपणानं भोगतो, वरच्यावर भोगतो. कारण तो सर्व सुखामध्ये, ब्रह्मसुखामध्ये लीन झालेला असतो. म्हणून श्री अण्णा महाराज केळकर अतिशय सुंदर वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, संत दुःखाच्या प्रसंगी हसणं वाईट दिसतं म्हणून हसत नाहीत आणि आनंदाच्या प्रसंगी रडणं वाईट दिसतं म्हणून रडत नाहीत. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ, असं ज्ञानी पुरुषाचं आहे. आणि जो बद्ध आहे त्याला त्या स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे. पण म्हणून त्यासाठी सद्गुरू उपदेश लागतो. सद्गुरू उपदेशासाठी मुमुक्षत्व लागतं. अशा सगळ्या पायऱ्या आहेत. त्यामुळं ज्याला दुःख होतं त्याचं दुःख त्याच्यासाठी खरं आहे, संतांसाठी ते दुःख नाही. संतांची दृष्टी वेगळी आणि आपली दृष्टी वेगळी.
भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. अतिशय महत्त्वाचा उपदेश समर्थांनी इथं केलेला आहे. भोळा भाव सिद्धीला जातो असं म्हटलं जातं असं समर्थ म्हणतात. हा भोळा भाव म्हणजे काय? श्रद्धा आहे, ज्या श्रद्धेमध्ये काहीही कळलेलं नाही आहे. नीट न कळता, नीट समजून न घेता ठेवलेली श्रद्धा आहे. आता हे काही वाईट आहे असं नाही, पण समर्थांचं म्हणणं आपण नीट समजून घेऊया. आपण अगदी लहान मुलासारखे भोळे भावडे आहोत, तर आपल्याच्यानं परमार्थ उत्तम घडणारच आहे, पण तिथे बुद्धी लागणारच नाही असं मात्र अजिबात नाही. मनाची गरज नाही, बुद्धीची गरज नाही, चित्ताची गरज नाही, ही गोष्ट खरी आहे, पण त्यातल्या नको त्या गोष्टींची गरज नाही हेही समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मनाचा योग्य वापर करता आला पाहिजे तर आपण परमार्थ विचाराचं मनन करू. चित्ताचा योग्य वापर करता आला पाहिजे तर चिंतन करू. आणि बुद्धीनं आत्मज्ञानाचा निश्चय करायला पाहिजे तर आत्मज्ञानामध्ये टिकून राहू. हे घडण्यासाठी ती गोष्ट तशी तशी वापरावी लागेल. म्हणून समर्थ म्हणतात की रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. सारासार विचार आपण अनेकदा पाहिलं की साधनेमध्ये उगम पावतो, मग तिथे बुद्धीचा निश्चयच करावा लागतो. त्यामुळे बुद्धी पूर्ण बाजूलाच टाकली पाहिजे हे काही बरोबर नाही. बुद्धी लागेल, पण तिने स्वरूपाचा निश्चय करणं आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेला उपदेश सर्वांगानं जाणून घेणं आवश्यक ठरतं. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय. मोक्ष हवा असेल, मुक्ती हवी असेल तर आधी आपल्या आत्मस्थितीची जाणीव असली पाहिजे. आपल्याला जो आपण जाणतो त्याच्या जाणीवेमध्ये आपण गेलं पाहिजे. शब्द लक्षपूर्वक ऐका बरं का. आपल्याला आपणच जाणत असतो, पण आपण त्या जाणणाऱ्याच्या जाणीवेत असत नाही, आपण देहाच्या जाणीवेत असतो. तिथली दिशा बदलून आपल्यामध्ये जे जाणपण आहे तिथं पोहोचणं आवश्यक आहे. अर्थातच जाणपण निरूपणात हा विषय आपण सविस्तर पाहिला आहे. समर्थ म्हणतात तिथे जो पोहोचतो तो मग सगळ्यातूनच बाजूला होतो, म्हणजे दृश्याची त्याला बाधा होत नाही. सकळ जाणता निराळा, कशापासून निराळा तर दृश्यापासून, स्थूलापासून निराळा. केवळ आत्मस्थितीमध्ये राहणारा असा तो सहज होऊन जातो. पुढेही समर्थांनी काही ओव्यांमधून अत्यंत सखोल उपदेश केलेला आहे. तो भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.